जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, जहाजाचा वेग. बघा, जहाजाचा वेग किती आहे? प्रवाहाच्या दिशेने 12 किलोमीटर प्रति आवर आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 3 किलोमीटर प्रति आवर. जर जहाजाने प्रवासासोबत 30 किलोमीटर अंतर पार केले व उलट प्रवासात म्हणजे प्रवाहाच्या उलट्या दिशेने 30 किलोमीटर अंतर पार केले तर एकूण वेळ किती? बघा, एकूण वेळ विचारलेला आहे आपल्याला. एकूण वेळ काढण्यासाठी मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेने जर जहाज जात असेल तर त्याचा स्पीड ऍड करा. बरोबर. जहाजाचा वेग किती आहे? 12 आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 3. बरोबर. 12 3 किती झाले? 15 किलोमीटर प्रति घंटा. आणि प्रवाहाच्या उलट दिशेने किती आहे? म्हणजे 12 उलट दिशेने जर असेल तर वजा करा. 12 वजा 3 बरोबर 9 किलोमीटर प्रति घंटा, 9 किलोमीटर प्रति हॉर्स. तर बघा, आपल्याला काय विचारलंय? एकूण वेळ. एकूण वेळ काढण्यासाठी आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. बघा, वेळ काढण्यासाठी काय? अंतर भागीला वेग. अंतर किती आहे? 30 किलोमीटर भागीला वेग किती आहे? 15 अधिक याचा अंतर किती? 30 आहे. याचा वेग किती आहे? 9 आहे. तर बघा, यांची बेरीज करा. भाग देऊ अगोदर पहिले. 5 त्रिक 15, 5 30 आणि 9 3 त्रिक 9, 3 10 30. बघा मित्रांनो, इथे 7/3 अधिक 10/3 आहे. 10 अंश समान आहे म्हणून यांची बेरीज करा. 10 अधिक 6 16, 16/3, 3 1 3, 3 5 15 आणि 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. 5.33 तास म्हणजे 100चे 3 भाग म्हणजे 60चे 3 भाग करावे लागतील. म्हणजे 5 तास 20 मिनिटे. म्हणजे 5 तास 20 मिनिटे एकूण वेळ किती लागेल त्यांना? 5 तास 20 मिनिट.